नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 4 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला मग सुरुवात करूया। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असेल की कोणत्या राज्यामध्ये महिलांसाठी माँ दुर्गा अभियान सुरू करण्यात आले आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र या राज्यामध्ये नुकतंच हे माँ दुर्गा अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। तर हे अभियान कशाशी संबंधित आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या अभियानाला सुरुवात केलेली आहे। याचा उद्देश असा आहे की महिलांना आत्मनिर्भर बनवणे। या अभियानाद्वारे महिलांना, युवतींना आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वरक्षणासाठी, बचावासाठी धडे दिले जाणार आहेत। तर त्या संदर्भातला हा अभियान आहे। त्याचं नाव काय असणार आहे? माँ दुर्गा अभियान, आणि या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे म्हणून ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच ऑक्सिजन बर्ड पार्क महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नागपूर या शहरामध्ये नुकतंच या ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भात थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे ऑक्सिजन बर्ड पार्क आहे त्याला दुसरं नावसुद्धा आहे अमृत महोत्सव पार्क, असं सुद्धा त्याला म्हटलं जाणार आहे। हे आपण लक्षात ठेवायचं आहे। याचं उद्घाटन नुकतंच जे आपले नितीन गडकरी आहेत, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री, यांनी केलेलं आहे। आणि हे जे पार्क आहे ते नॅशनल हायवे 44 अर्थात जे नागपूर ते हैदराबाद याला जोडतं त्या महामार्गावर उभारण्यात आलेलं आहे। या पार्कमध्ये लुप्त होत चाललेल्या तसेच जलद ऑक्सिजन उत्सर्जन करणारे जे झाडे आहेत अशा झाडांची लागवड करण्यात आलेली आहे। यामुळे काय होईल की वायू प्रदूषण जे आहे ते कमी व्हायला मदत होईल। तसेच जे काही पक्षी आहेत, जे स्थलांतरित पक्षी आहेत, त्यांना त्या ठिकाणी वास्तव्य करता येईल व पक्ष्यांचे संरक्षण होईल। हे आपण या गोष्टी याविषयी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघायचा आहे। 2025मध्ये पहिले विश्व खो खो वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, भारत या देशामध्ये पहिलं विश्व खो खो वर्ल्ड कप हे सुरू होणार आहे। तर त्याविषयी आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे। या विश्व खो खो जी काही स्पर्धा होणार आहे 2025मध्ये, यामध्ये जगभरामधून खेळाडू जे काही सहभागी होणार आहेत। तर त्यामध्ये 16 महिला संघ सहभागी होणार आहेत, 16 पुरुष संघ सहभागी होणार आहेत। तसेच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की भारताला खो खोचे जनक म्हणून ओळखलं जातं। भारतात जे काही खो खो खेळ आहे त्याचा शोध हा आपल्या भारतामध्ये लागलेला आहे। त्याचसोबतच जे काही खो खोच्या ज्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप झालेल्या आहेत आपल्या भारतामध्ये, तर त्यामध्ये विजेता कोण ठरलेला आहे या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपचा? तर पुरुष संघाचासुद्धा जे काही स्पर्धा होते त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रच विजयी झालेला आहे। आणि महिलाचं जे काही खो खो चॅम्पियनशिप झालेली आहे 2024ची, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र हा संघ विजयी झालेला आहे। तर या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल। चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। नुकतेच कोणत्या शहरामध्ये क्रूज भारत मिशन लॉन्च करण्यात आले आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मुंबई या शहरामध्ये नुकतंच क्रूज भारत मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे। तर हे काय आहे क्रूज भारत मिशन ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। क्रूज भारत मिशन हे जे काही आहे ते क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे। याचा कालावधी असणार आहे 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2029। उद्घाटन याचं नुकतंच सर्वानंद सोनोवाल जे आपले जहाज वाहतूक मंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे। या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यासोबतच एक गंगा विलास नावाचं सुद्धा जे काही रिव्हर क्रूज आहे ते जगामधलं सर्वात लांब रिव्हर क्रूज आपल्या भारतामध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे आपले नरेंद्र मोदी यांनी। ते वाराणसी ते दिब्रुगढ असं सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचं अंतर आहे जवळपास 3200 किलोमीटर एवढं आहे। तर हे सुद्धा आपल्याला त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत।
नुकतेच स्वच्छ भारत अभियानाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 10 वर्ष नुकतंच या स्वच्छ भारत अभियानाला पूर्ण झालेली आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. याची सुरुवात ही 2 ऑक्टोबर 2014ला झाली होती आणि या 2 ऑक्टोबरला त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या योजनेत जे काही स्वच्छ भारत अभियान आहे त्या संदर्भातच काही अभियान चालवले गेले ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. जसं की उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत यांनी 17 सप्टेंबर 2024ला राजस्थानमधील झुंझुनू येथे स्वच्छता ही सेवा अभियान सुरू केलेलं आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पॉईंट. त्यासोबत दुसरा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मुंबईचं जे काही जुहू बीच आहे त्या ठिकाणी 21 सप्टेंबर 2024ला जे आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव यांनी किनारे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. कुठं तर मुंबईच्या जुहू बीचवर, आणि हा महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या बीचवर सुरू झालेला आहे ते विचारलं जाऊ शकतं आपल्याला, जुहू बीच. तर हा पॉईंट स्टार करून ठेवा. त्यासोबतच आपल्याला केंद्र सरकारच्या ज्या इतर महत्त्वाच्या योजना आहेत त्या एकदा बघायच्या आहेत. तर पहिली योजना असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जी 25 डिसेंबर 2000 साली सुरू झालेली आहे. आणि या योजनेचा उद्देश काय होता की गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे, असा त्याचा उद्देश होता. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना, ती सुरू झाली होती 8 एप्रिल 2015ला. याचा उद्देश होता की लहान व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करणे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना, ही 28 ऑगस्ट 2014ला सुरू झालेली होती. याद्वारे आर्थिक समावेशन केलं जाणार होतं. म्हणजे जे काही समाजातील वेगवेगळे गरीब वंचित घटक आहेत तर त्यांना बचतीची सवय लावणे आणि एक फायनान्शियल इन्क्लुजन ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती, प्रधानमंत्री जनधन योजना. आणि त्या अंतर्गतच आपले जनधन खातेसुद्धा सरकारने सुविधा करून उपलब्ध करून दिली होती वेगवेगळ्या बँकांमध्ये. तर ते आपल्याला माहीतच आहे. त्यानंतरची योजना होती प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, ती 23 सप्टेंबर 2018ला सुरू झालेली होती. याद्वारे गरीब जे कुटुंब आहेत त्यांना आरोग्य विमा हा दिला जात असतो. तर या काही केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच क्रिकेटर ब्रायन लारा यांची आत्मकथा प्रकाशित झाली आहे, त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए लारा, असं त्या आत्मकथेचं नाव आहे. हे जे काही क्रिकेटर आहेत ब्रायन लारा यांच्या बायोग्राफीचं. त्यानंतर त्याच्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे ब्रायन लारा आहेत ते वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू आहेत आणि त्यांची नुकतंच जी काही बायोग्राफी आहे ते प्रकाशित झालेली आहे, म्हणून आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. इतर ज्या काही आत्मकथा आहेत या मागच्या वर्षामधल्या त्या आपण महत्त्वाच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्या आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर बिल गेट्स यांच्यावर एक आत्मकथा लिहिण्यात आलेली आहे, त्याचं नाव आहे सोर्स कोड. आर अश्विन यांची एक आत्मकथा आलेली आहे, आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. त्यानंतर जी आहे विश्वनाथ आनंद यांची माइंड मास्टर आहे. सुरेश रैना यांची आत्मकथा आहे बिलीव. प्रियंका चोपडा यांची आत्मकथा आहे अनफिनिश्ड. आणि एस सोमनाथ जे आपले इस्रोचे अध्यक्ष आहेत त्यांचीसुद्धा आत्मकथा आलेली आहे निलाऊ कुलीच्या सिंहांगल, जी की मल्याळम भाषेमध्ये आहे. त्यानंतरचे आहे मनोज नरवाने, जे आपले आर्मी प्रमुख राहिलेले आहेत, त्यांच्यावरसुद्धा एक आत्मकथा लिहिण्यात आलेली आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी, असं त्याचं नाव आहे. तर या ज्या काही इतर आत्मकथा आहेत त्यासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच बातम्यामध्ये असणारा सांगयांग ग्यात्सो शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी अरुणाचल प्रदेशमध्ये हा शिखर आहे सांगयांग ग्यात्सो. आणि हा का चर्चेत आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडी अधिकची माहिती बघायची आहे. अरुणाचल प्रदेशमधील जे हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत त्यामध्ये एक शिखर आहे. त्या शिखरला भारताने 16वे दलाई लामा सांगयांग ग्यात्सो यांचं नाव दिलेलं आहे. आणि या घटनेचा विरोध हा चीन या देशाकडून केला जात आहे. कारण काय आहे की चीनचं म्हणणं असं आहे की भारत हा चीनच्या हद्दीत असणारा या शिखराला नाव देऊ शकत नाही. चीन पहिल्यापासूनच असं मानत आलेलं आहे की जो काही तिबेटचा भाग आहे आणि जो भारतातील अरुणाचल प्रदेश आहे
तो चीनचाच असल्याचा त्याचा दावा हा तो करत आलेला आहे. आणि त्यामध्ये भारताने हा जो काही शिखर आहे त्या शिखराला दलाई लामा यांचं नाव दिल्यामुळे त्याच्याकडून विरोध केला जात आहे. तर ही एक घडामोड खूप जास्त प्रमाणामध्ये न्यूजमध्ये येत आहे, म्हणून आपण त्या शिखराचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचं लोकेशनसुद्धा त्या कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तन कॅन्सर जागरूकता महिना म्हणून कोणता महिना साजरा करण्यात येतो? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, ऑक्टोबर हा महिना आंतरराष्ट्रीय स्तन कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा करण्यात येतो. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. स्तनांच्या कॅन्सरविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जगभरामध्ये ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा करण्यात येतो. हा जो काही स्तन कॅन्सर होतो यामध्ये काय होत असतं की महिलांमध्ये स्तनांच्या जे काही ग्रंथी असतात त्यामध्ये हा कॅन्सर होतो. लक्षणे जर बघितलं तर स्तनांमध्ये गाठ येणे, ट्यूमर बनणे आणि स्तनांच्या त्वचेमध्ये व आकारामध्ये बदल होणे असे काही लक्षणं या कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर त्याविषयी हा जागरूकता महिना म्हणून जगभरामध्ये साजरा करण्यात येतो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेवटी आपण मित्रांनो जसं कालच्या घडामोडी असतात त्याचं एकदा क्विक रिव्हिजन घेत असतो. तर या ठिकाणी त्याचं आपण क्विक रिव्हिजन घेणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आनंदराव अडसूळ हे या अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की नुकतेच शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अलेक्झांडर डन यांना हा रामानुजन पुरस्कार 2024चा दिला जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच नासाने अंतराळवीर सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी कोणते मिशन लॉन्च केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, क्रू 9 मिशन हे लॉन्च करण्यात आलेलं आहे, जे अंतराळवीर सुनीता विलियम्स अवकाशामध्ये अडकलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच सशस्त्र बल चिकित्सा सेवा अर्थात AFMSच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आरती सरीन. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच कोणत्या कंपनीने अग्निवीरांसाठी 15% आरक्षणाची घोषणा केली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ब्रह्मोस एरोस्पेस. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 2 ऑक्टोबर हा जगामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या सर्व घडामोडी आपण काल डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यानंतर काल जी काही आपण होमवर्क क्वेश्चन घेतला होता तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमिताभ बच्चन यांना 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आजचा चालू घडामोडीचा प्रश्न आपण या ठिकाणी देत आहोत. तो प्रश्न असा असणार आहे की नुकतेच ऑस्कर 2025साठी भारताकडून कोणत्या चित्रपटाला पाठवलं जाणार आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. सर्वांनी याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. बघूया आपल्या किती विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाची उत्तर माहीत आहेत. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसेच आपल्या जे काही लेक्चर आहेत त्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555ला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण स्टडी मटेरियल मोफतमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो. तर थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.